आज आपल्याकडे जे कपल आले ते पोरले पन्हाळा इथून आहे. गेले 5 वर्ष झालं ते ट्राय करतात बेबीसाठी, पण त्यांना कन्सीव्ह होत नव्हतं. ही केस आमच्यासाठी खरंच फार क्रिटिकल होती, कारण त्यांचा लो AMH होता, वेट जास्त होतं आणि एक फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असताना आपल्या इथं आल्यावर अवघ्या 3ऱ्याच महिन्यात त्यांना रिझल्ट आलाय. आज त्यांची सक्सेस स्टोरी आपण जाणून घेऊया. हा ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव रोहिणी सलीम चोपडे. माझं नाव तुमचं सलीम नाव? शिरीष चोपडे. तुम्हाला आमचा पत्ता कसा मिळाला किंवा इथे तुम्ही कसे आला आणि आपली ही सक्सेस स्टोरी कशी झाली ते थोडक्यात सांगा. म्हणजे ट्रीटमेंट बऱ्याच ठिकाणी कोल्हापूरमध्ये घेतली, पण बरीच वर्ष काय सक्सेस मिळाला नाही. त्यानंतर बरेच ठिकाणी दाखवले. त्यानंतर बऱ्याच गायनॅकवाल्यांनी IVI किंवा IVFचा सल्ला दिला. ते मला पण लगेच काय नको होतं तसं त्या पद्धतीने. मग मी एकदा तुमच्या टोपच्या रूलवरून चाललेलो. ते ठिकाणी मला तुमचा बोर्ड दिसला, अथर्व फर्टिलिटी सेंटर, नो IVF नो सर्जिकल ट्रीटमेंट. त्यानंतर मग मी तुम्हाला भेटलो. त्यानंतर मग आपण भेटलो, ते लगेच ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर अवघ्या 3ऱ्या महिन्यात आम्हाला रिझल्ट आला. इतकी छान ट्रीटमेंट होती, इतके छान वाटले की एकदम म्हणजे मन असं भरून आले. म्हणजे एक वेगळाच आनंद झाला, असं की ते सांगू शकत नाही. हे फक्त आम्हाला अथर्व फर्टिलिटी सेंटरमुळे मिळालं. लग्नाला किती वर्ष झाले होते किंवा आमच्या लग्नाला 5 वर्ष झाले, पण 5 वर्षात आम्हाला कुठे सुद्धा म्हणजे एवढा चांगला रिझल्ट मिळाला नाही. आणि आता खूप छान वाटतं. जास्त वजन असल्यामुळं आम्हाला प्रत्येक हॉस्पिटल जायला तर तिथं सांगायचं वजन जरा कमी करा, पण त्याशिवाय प्रेग्नन्सी कन्सीव्ह होणार नाही असं सांगत होते. पण अवघ्या अथर्व फर्टिलिटीमध्ये आल्यावर या वेटमध्ये मला प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली अवघ्या 3ऱ्या महिन्यात. त्याच्या आधी कुठे कुठे दाखवला होता मग, किंवा काय त्याच्या आधी- ट्रीटमेंट घेतली होती? त्याच्या आधी मी 3-4 हॉस्पिटल म्हणजे गेलेलो, 3-4 हॉस्पिटलमध्ये गेलेलो. कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी गेल्यावर आम्हाला IVF आणि IVFचा सल्ला दिलेला. माझा AMH काउंट थोडा लो होता आणि प्रत्येक हॉस्पिटल जाईल त्या ठिकाणी सांगत तुमचं वजन जास्त आहे, एक फॉलिपिड ट्यूब ब्लॉक आहे, त्यात AMH लो आहे, तुमचा AMH काउंट लो आहे, त्यामुळे तुम्हाला IVF किंवा IVF करावे लागेल, नॅचरल तुम्हाला कन्सीव्ह होणार नाही असं सांगितलं होतं. हे सगळं असून अवघ्या 3ऱ्या महिन्यात आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे. आयुर्वेदिक औषध. आयुर्वेदिक तुमची औषधाने. तुमची केस आमच्यासाठी पण खूप चांगली आनंददायी आहे, कारण अगदी क्रिटिकल गोष्ट आहे. जिथं लो AMH होता, वेट जास्त होता आणि एक फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असताना तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी अगदी 3ऱ्याच महिन्यात राहिली. हा आम्हाला खूप जास्त आनंद आहे खरं तर. याच्या आधी तुमच्या घरचे किंवा बाहेर समाजातले हे वातावरण आणि कसं वाटतंय आणि आता तुम्हाला काय फील होतंय? ह्या अगोदर कसं 5 वर्ष नसल्यामुळे नातेवाईक असू दे, कार्यक्रमाला जाऊ दे, कुठेही जाऊ दे, अरे बाबा काय झाले का नाही, आज बाबा काय आहे का नाही, असं सगळेजण विचारायचे. ते आम्हाला जरा कसं तर वाटत होतं. आज आता म्हणजे आज आम्हाला समजलं, म्हणून काय आम्ही बोललोच नाही कुठं. तर आम्हाला आता एक वेगळा आनंद वाटला नाही. आता आम्ही एक्साइटेड झालो कार्यक्रमाला जाण्यासाठी किंवा कुठेतरी जाण्यासाठी, पाहुण्यामध्ये जाण्यासाठी, बसण्यासाठी, उठण्यासाठी. एवढा म्हणजे भारी आनंद आम्हाला वाटला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची जी इच्छा होती नॅचरल आम्हाला राहावी, ते आम्हाला अथर्व फर्टिलिटी सेंटरमध्ये मिळाली. त्यामुळे मी अथर्व फर्टिलिटी सेंटरचे आभार मानतो. आम्हाला 2 मिनिटं एवढ्या वर्षात कधी नाही, पण आज 2 मिनिटं म्हणजे एक आनंद अश्रूचाच प्रकार आला डोळ्यात. खरंय. असं म्हणजे ज्या ठिकाणी एकदा फोन आला मला तिथे आणि मॅडमने चेक करायला सांगितलं, मी मला लगेच जा चांगल्या कंपनीचं किट घे, बरोबर. चेक करून मला फोन. लगेच मला फोन आला असं असं. त्या बसल्याशी 2 मिनिटं डोळ्यांना सुरू केली. म्हणजे चांगलाच झाला. खरंय. आणि बरेच वर्ष त्या म्हणजे बरेच वर्ष त्या 5 वर्ष म्हणजे काय चेष्टा नाही. आपल्या अथर्व फर्टिलिटी सेंटर बद्दल जर इतरांना काही संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय सांगाल? मी तर असं सांगेन की बिनधास्तमध्ये काही न विचार करता, ज्या कपलना आजपर्यंत रिझल्ट नाही आहे त्यांनी बिनधास्तमध्ये अथर्व फर्टिलिटी सेंटरला जावं. त्यांना कमीत कमी 3 ते 4 महिन्यात हा रिझल्ट मिळणारच, त्यात काही वाटच नाही. किंवा आमची उपचार पद्धती किंवा सांगण्याची पद्धत किंवा औषधोपचार आपले याचा काय त्रास झाला का किंवा काय याविषयी काय सांगाल? औषधांचा तर साईड इफेक्ट काय अजिबात नाही, उलटा रिझल्ट चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर आणि मॅडम इतकं चांगली समजावून सांगतात की त्या समजावून सांगण्यातच सगळ्या गोष्टी येतात. तुम्ही काय मॅडमने आणि सरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही तंतोतंत पाळल्यामुळे आम्हाला रिझल्ट लवकरात लवकर आला. जेव्हा तुमच्याकडे आम्ही मेडिसिन घेतली तेव्हा ती मेडिसिन आम्हाला इतकी छान वाटली, म्हणजे ट्रेस
हे जो 80-60 तो कमी झाला मेन म्हणजे. आणि आमचं त्या आयुर्वेदिक औषधामुळे वेट वाढलं नाही. साईड इफेक्ट तेव्हा साईड इफेक्ट काही सुद्धा नाही. आणि आमच्या त्या दोघांचं medicine. लाईफ पण चांगलं आणि झालं. आमच्या दोघांचं लाईफ म्हणजे लाईफस्टाईल वाद- चेंज झाली. चेंज झाली वादविवाद वादविवाद हे सगळे कमी झाले, चिडचिडपणा एकमेकांचा कमी झाला. कमी झाला. होय ना, म्हणजे हे असं छानपैकी टिकवून ठेवायचंय आपल्याला लाईफ. हा नाही, हे बेनिफिट खरोखर मिळालं सर. खरोखर, होय होय. जेव्हा तुम्ही सांगितलं सगळं नाही हम्म. तुला प्रूव्ह तुम्हाला सांगतो 3 महिन्यात एवढं चांगल्याचे बेनिफिट मिळाले. हम्म. शिने पण तुम्ही सांगितल्यानंतर ते काही गोष्टी वादविवादाच्या झाल्या नाही. हा. ही पण तिकडे तुम्ही सांगितलं ते बंदच झालं. बरं. ड्युटी करणं घरी येणं हम्म. थांबणे पण आहे काय त्यामुळे माझी पण चिडचिड करणार तिची पण चिडचिड त्याची करणार. पण. म्हणजे सगळ्याच गोष्टी छान झाल्या. छान झाल्या. हा. म्हणजे नुसती प्रेग्नन्सी राहिली हा. नाही तर एक Lifestyle चांगली चांगली होत आहे. प्रेग्नन्सी राहिली आहे, हे महत्वाचंच आहे आपल्यासाठी. घरातल्या पण लोकांना म्हणजे जवळजवळ मी जवळजवळ 34 रनिंग एवढ्या वर्षात मी कधीही मांसाहार बंद केला नाही. हम्म. पण घरातली मुलगी कधीतरी 3 महिन्यात कसं काय थांबलं तिच्या पण घरची माझ्या पण मग हेच तर महत्वाचं आहे ना, तुम्ही पथ्य पण तितकं चांगलं पाळलंय. पण पाळलं तर result लवकर रिझल्ट आला. हा, हा. जबरदस्त चहा तर आता काही तुमचं नाही सोड आता बंद झालं. चहा बंदच करायच्या, चहा वाईट बंद सवयी सगळ्या सोडूनच द्यायच्या. सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या विषयी म्हणजे व्यवस्थित सगळं चालू झालं आहे. एक नवीन आशाच मिळाली ताल्याची असं म्हणण्यात काय अर्थ नाही. गेली 5 वर्षामध्ये जे काय आम्हाला रिझल्ट कुठे मिळाला नाही ते आम्हाला अथर्व फर्टिलिटी सेंटरमध्ये मिळाला. आई बाबा मुलीचं स्वप्न त्यांनी साकार केले त्याबद्दल मी अथर्व फर्टिलिटी सेंटरचा आभारी आहे.